पंचाक्षरमणोपवान् पंचसूत्रकृतवन्दे पंचाचार्यान् त्रैलोक्यसम्बुधारकेन समुख्येन ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय नमः। श्री गुरुमाऊलीचा 18वा श्रावण मास अपानुष्ठान सोहळ्याचे औचित्य साधून सर्व भक्तगण तसेच शिष्यगण सर्वांना हे स्वर्ण महोत्सवाची संधी मिळवून दिली। त्यांच्या कृपेने आज पावी तो जवळपास सांगतेचा दिवस आणि त्या दिवसापर्यंतही आपल्या ह्या वर्षा ऋतूच्या पावसाच्या दिवसात सुद्धा परराज्यातून राज्यातून बरेचसे भक्तगण आले। तद्वत मी अवघ्या 7 दिवसापासून मला महाराजांना अगोदर सुद्धा म्हटले होते, तुम्ही ह्या तपानुष्ठान सोहळ्यामध्ये पूर्ण दिवस उपस्थित राहून आपली सेवा रुजू करणार का? पण माझ्या वास्तविक काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही। मीही ती सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो। तरी पण मानस करून अडचणी सुद्धा अवघ्या त्या परमरस्य पारायण सोहळ्याच्या औचित्याने मी त्या निमित्ताने उपस्थित झालो। तरी पण सर्व काही आनंदमय दुमदुमलेले हे संजीवन समाधी राज्य कपिला नक्षत्र अवघड दुमन गेलं। त्यांच्याही चरणी कोटी कोटी प्रमाण करून आतल्या सध्याच्या परिस्थितीत चालू असलेल्या कार्याबद्दलची आपल्या गुरुमाऊलीची अनुभूती थोडीशी मी सविता फारसा वेळ घेणार नाही, कारण का माता माऊल्या 4-5 आतापर्यंत आपल्या ह्या प्रसंगाबद्दल असलेल्या अनुष्ठानाबद्दल सांगितलेले आहे। यावेळेस आमच्या इथे चालू असलेल्या मठसंस्था अंगणाचार्य मठाचे अधिपती सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करू। तसेच मोठे विरूपाक्ष महाराज असताना मी लहान असताना शालेय जीवनात मला बोलावत होते, आमच्या घरी बिन्यासाठी सुद्धा येत होते। तरी पण त्याने म्हणाले, तुम्ही पुढे कार्यरत राहा आणि समाज बांधवाशी आपण उपाचार्य म्हणून एकरूप राहा। तरी पण अशा अडचणीच्या त्या कालमानात सुद्धा आपण त्या गुरुमाऊलीच्या वचनानुसार वीरशैव धर्माची महती, वीरशैव धर्माची पूजाविधी त्या अवस्थेत मला जमेल अशापर्यंत आतापर्यंतचा वसा चालवला। तरी पण बरेचसे काळ गेल्यानंतर थोडे सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य शारीरिक अवस्थेतून थोडेसे तथागत परिस्थिती कालावधी जवळपास 17 वर्षाची खंडित झाली होती। तरी पण ग्लानी आली होती, इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण होता। आपल्या मठाला गुरु माऊली फारसे दिवस कार्यरत केले नाही, तरी पण त्या काळात सुद्धा फारसा मोठे उपक्रम केले। जे काही आज अन्नसत्र चालवलेले आपल्या कपिला क्षेत्रामध्ये येऊन डोणगाव मोठे डोणगाव यांनी भक्तगण एसटी बालचंद्र महाराज तेथील सुद्धा त्या एसटीचे कंडक्टर होते। मी सहज पारायणाची समाप्ती प्रसाद घेतल्यानंतर एक 10 मिनिटापासून तमलुकर महाराजांच्या मठापर्यंत जात असताना तिथं बिलोली एसटी डिपार्टमेंटची बस दिसली। तिथे त्याने थोडेसे बोलले, आमच्या इथे सुद्धा महाराजांनी पटापीक झाल्यापासून आमलाग्र बदल केला आणि जीवाचा शिव केला। ज्याला दीक्षा संस्कार माहीत नव्हते तेही झाले। दीक्षा संस्कारापासून आमच्या इथला वीरशैव समाज बराचसा सुधारला। नुसता डोणगावचाच नसून जेणेकरून आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र ह्या पूर्ण तिन्ही प्रांतातून वीरशैव समाजाची उन्नती झाली आणि योग असा आला, हा श्रावण मास तपानुष्ठान आणि कपिलाक्ष संजीवन समाज राधे यांच्या समाधीचा रुद्राभिषेक आणि चालू असलेले टोटली कार्यक्रम फार उत्सवात आनंदात चांगल्या प्रकारचे झाले। मी 7 दिवसाच्या अनुभूतीमधून पाहिलोय। तीर्थ, प्रसाद, शिवपाठ तथा परमरस्य पारायण सोहळा, पारायण सोहळ्याच्या 17व्या अध्यायापर्यंत गुरुमाऊलीने एकूण समजेल अशा अनन्य साधारण माणसाला अमृतोपदेश केला।
तरी पण सर्व कृतार्थ झालो. तुम्ही आम्ही सर्वजणांनी असाच वसा चालवावा आणि फारसं वेळ न घेताना मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि सर्व उपस्थित आणि कार्य करून गेलेले आपल्या गावी सर्व भक्तगणाच्या शुभज्योतीला प्रणाम करून माझे हे वाकपुष्प गुरुचरणी समर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. सांबरे नमः पार्वती शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरुचार्य महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. या ठिकाणी